ओके ओके, अविनाश. धन्यवाद. आवाज येतोय का? ठीक. हा, येतोय येतोय. येतोय का आवाज? येतो येतोय. ओके हा, ओके, येतोय धन्यवाद. येतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश एक अट्टल अट्टल पाटील चांगला. परमेश्वराची कृपा काय अविनाश भाऊ? मला विषारी ठेवले त्या विषारी घातक दूर आहे. मित्रांनो, मी याच चेअरमनचा याच मीटिंगचा सदस्य आहे. आणि इथंच मी शेअरिंग करतोय, स्पीकर शेअरिंग करतोय. तर कदाचित मला थोडं सांभाळून घ्या. सगळेच बांधव इथं सांभाळून घेणार आहेत, त्यामुळं तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्या दिवशी मी इथे येऊन पोहोचलो त्या पहिल्या दिवसापासूनच सर्वांनी मला सांभाळून घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांना असं वाटत होतं सर्वांना, जे इथं होते, की यांनी इथं यावं. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी प्रोग्राम त्यांच्या अनुभवातून सांगायचा प्रयत्न केला. आणि जसं जसं मला थोडंफार समजायला लागलं, त्यावेळी मी माझे स्वतःचे अनुभव त्याच्याबरोबर पडताळणी करायला लागलो. पडताळणी करता करता बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर लक्षात यायला लागल्या, समजायला लागल्या. माझं व्यक्तिमत्व हे वेगळे व्यक्तिमत्व आहे, इतरांसारखं माझं व्यक्तिमत्व नाहीये. ही गोष्ट मात्र पहिल्याच पायरीमध्ये कळली होती. आणि त्या पायरीमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या कळल्या होत्या, की काही गोष्टी आपण करू शकत नाही. आणि पण दुसऱ्या पायरीवरती येऊन ज्यावेळी थांबलो होतो, त्या पायरीचा सुद्धा इतिहास तेवढाच मोठा आहे. आणि माझ्या बाबतीत तर त्याची खूप सखोलपणे चर्चा करता येईल. कारण की त्याचं वर्णन मी सांगतो पुढे थोडंसं. कारण की माझा विषय बेसिकली चौथ्या पायरीचा आहे. त्यामुळं मी असा कसा, हा जो प्रश्न मी कसा आहे, तर ते मला माझ्या मुळापासून मी कसा आहे हे मला बघायला लागतं. आणि विशेषतः जर का माझा स्वतःचा सगळा पूर्ण पूर्ण नीट मी आढावा घेतला, आम्ही सुरक्षिततेची भावना माझ्यामध्ये तयार होते, असुरक्षिततेची भावना तयार होते. जगण्यासाठी भीती आवश्यक आहे. हे सगळं इथं मी शिकलो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये शिकलो. आणि त्याच वेळी मला दुसरी एक गोष्ट नेहमी सारखी जाणवत होती. ज्यावेळी पाचवी पारी करायचो त्यावेळी भीतीचे आढावे बरोबर घ्यायचो मी. आणि मी भित्र आहे म्हणून लगेच सांगायचो व्यवस्थितपणे, सर्वांना सांगायचो. मला ते सांगायला कधी कधी कौतुक सुद्धा वाटायचं की मी भित्र आहे. मला भीती हा प्रॉब्लेम आहे, सुरक्षिततेच्या प्रॉब्लेममुळे मी त्यावेळी त्रस्त होतो. माझं डोकं त्यावेळी दुखायचं, मला रात्रीची झोप यायची नाही. तासन तास मला झोप येत नव्हती. आड्याकडे बघत बसायचो. खूप टेन्शन मध्ये असायचो. हे सगळे ते भीतीचे लक्षणं. नंतर ते आपल्या बिग बुक मधली जी इन्व्हेंटरी आहे, की मिस्टर ब्राऊनला अमुक अमुक बद्दल राग का येतो, तर तो त्याच्या बायकोवरती नजर ठेवतो वगैरे, असा तर हे सुरक्षिततेचा प्रश्न. मग ते आर्थिकतेची सुरक्षितता असो, बँक बॅलन्स तो जास्त पाहिजे. तो जास्त असेल तर आणखी जास्त पाहिजे. माझी व्यक्ती जी आहे ती माझीच राहिली पाहिजे. त्या व्यक्तीने दुसऱ्यावरती कुणावरती अवलंबित्व दाखवायचा प्रयत्न केला की मला राग येणार, विशेषतः बायकोच्या बाबतीत. ही सामान्यतः सुरक्षिततेची बाब. नंतर भविष्याची सुरक्षितता, चार समाजामधली सुरक्षितता. कुठल्या वातावरणात, कुठल्या देशात, कुठल्या भागात राहतोय. तिथं जर खरंच अशी परिस्थिती असेल की जिथं तुमच्या खिशातले सगळे पैसे लुटून घेऊन जातात, अशा ठिकाणी मी काय राहणार नाही. हे सामान्यतः सगळ्यांना माहिती आहे. किंवा आडबाजूला एखादं वेगळ्याचं एकट्याच घर आहे, तिकडे कोणी माणूस राहणार नाही. तर अशाही राहण्याचा प्रसंग कधी कधी आला होता. तेही एक मध्ये असा एक ट्रॉमा होता, कालावधी होता, की त्याच्यामध्ये बराच टेन्शन घ्यायला लागलो होतो. पण दरवेळी ते भीतीचंच कौतुक, भीतीचंच कौतुक. आणि या भीतीच्या कौतुकामध्ये बऱ्याचशा गोष्टी नंतर समजायला लागल्या. आणि त्याच्यानंतर जसं जसं विचार करायला लागलो माझ्या स्वतःबद्दलचा, मला इथं स्वतःचं परीक्षण चौथ्या पारीत करायला लागतं. आणि ते ज्यावेळी करायला लागलो त्यावेळी आतमध्ये आणखी एक भूत मला सापडलं, ते म्हणजे लैंगिकतेचं भूत. आणि
त्याचा ज्यावेळी आढावा घ्यायला लागलो त्यावेळी मात्र खळबळजनक गोष्टी मला दिसायला लागल्या. जो माणूस स्वतःला भित्रा 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 10 वेळा म्हणतोय, तो माणूस त्या बाबतीत लैंगिकतेच्या बाबतीत खतरनाक माणूस आहे. भले इकडे तो नसेल, सामान्य याच्यामध्ये तो बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टिकेट्स ठेवणारा असेल, अमुक करणारा असेल, तमुक करणारा असेल, पण त्या बाबतीत मात्र नाही. भयंकर अतिशय खळबळजनक. आणि ही खळबळ जी आहे ती सगळी एकट्याची असते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व नसतो. भीतीचा एखादा प्रसंग असेल, आर्थिक असुरक्षिततेचा प्रसंग असेल तर तुम्ही कोणाबरोबर तरी शेअर करत असता. बायकोला सांगत असता की जरा पैशाचा ताण आहे, किंवा ज्यावेळी आई वडिलांना घरामध्ये पैसे द्यायचो त्यावेळी सांगायचो की या आठवड्यात सुट्ट्या जास्त झाल्या त्यामुळे पगार कमी आलेला आहे, किंवा या गोष्टी सामान्यपणे आपण व्यावहारिक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सांगू शकतो. पण न सांगण्यासारखी बाब आणि जी लाज वाटणारी ही भयानक लैंगिकता, तिचाच विचार करत असतो, म्हणजे विचार करत होतो. कारण की ज्या 6व्या आणि 7व्या पारीत मला नेहमी सांगितलं होतं की माझ्यातील बारीक सारीक स्वभाव दोष ते सुद्धा काढून टाक. भीती तर निघालेली आहे. या प्रश्नाकडे मात्र मी अजून अजून बघितलेलंच नाहीये. 2-3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, तरी सुद्धा हा जो प्रश्न आहे हा हे प्रश्न आतमध्ये. पण माझा आढावा घेताना नाही का, तो मी वरवरचा आढावा मुद्दाम घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण की काय आहे की तात्पुरती मलमपट्टी केली की आपले सगळे प्रॉब्लेम सुटले. आपल्याला आता बाकी जास्त काही खोलात जायची गरज नाहीये, असा आपण विचार करत असतो. आणि बारकाईने जर विचार केला तर म्हणजे हा लैंगिकतेचा विषय जो आहे तो इतका कॉम्प्लिकेटेड आणि माणसाला दारोडा बनवण्यासाठी किती कारणीभूत असतो. आणि त्याच्यातली ते जशी जशी ती लैंगिकता वाढत जाते, म्हणजे कालावधी तुम्ही जर तुमच्या आयुष्यातला माझ्या आयुष्यातला जर तपासत गेला, वय वर्ष 2, वय वर्ष 4, वय वर्ष 6, 8, मोजत जायचे, 2-2च टाकत जायचे फक्त. आणि 12, 14 पर्यंत जाऊ द्यात. 14 पर्यंत गाडी गेल्यानंतर त्याच्या पूर्वीचा जो माणूस आहे तो सामाजिक दृष्ट्या पुढं कसा बदलायला लागला. बऱ्याचदा काही उदाहरणं बायोलॉजिकल उदाहरणं असतात. त्या बायोलॉजिकल उदाहरणांमध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट सापडेल तिथं की त्या मधमाशा असतात. त्या मधमाशांचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो मधमाशे जे आहेत त्याच्यामध्ये जो नर असतो, तो नर एकदा त्याने संयोग केला की तो मरून जातो. त्याचं जीवन अस्तित्वात राहत नाही, तो संपून जातो तिथं. त्या मधमाशाच्या पोवाळीच्या खाली, ते वसंत ऋतू असतो ना आपला, त्यावेळी तो संपल्यानंतर खाली पोवाळीच्या खाली ते असे ते नर मरून पडलेले असतात ठिकाणी. दुसरीकडे आणखी विचित्र प्रकार म्हणजे ते विंचू जो असतो, विंचू, तर विंचूला ज्यावेळी पिल्लं होतात त्याची ती आई असती ती इतकी त्यावेळी अशक्त झालेली असते की ती पिल्लच तिला खाऊन टाकतात सगळी, आणि तिचा त्याच्यामध्ये अंत होऊन जातो. किंवा मांजरीचं आणखी वेगळं उदाहरण, ती पिल्लालाच खाऊन टाकते. म्हणजे एकंदर ही रिप्रोडक्शनची सिस्टीम जी आहे ही देवाने अशी विचित्र बनवलेली आहे. माणसाच्या बाबतीत ती वेगळी बनवलेली आहे, पण ती काही प्राण्यांच्या बाबतीत एवढी पराकोटीची सुद्धा बनवलेली आहे. ही सगळी रिप्रोडक्शनची सिस्टीम एवढी खतरनाक अशी बनवून ठेवलेली आहे की तिच्याकडे मला दुर्लक्ष करून उपयोग नाही. मला ती भीती भीती आपल्याकडे जुनी एक म्हण आहे, कामातुराना न भयम न लज्जा. याच्यामध्ये ही लैंगिकता खूप वाढलेली आहे. त्यांना कसल्या गोष्टींची भय नसतं आणि त्यांना कसली लाजही नसते. आता हेच ते 14 वर्ष म्हणा, 15 वर्ष, आणि मी ज्यावेळी इथं दुसरी पायरी म्हणत असतो त्यावेळी म्हणत असतो की आमच्यावर मानशक्ती, आमचा विवेक परत मिळवून देऊ शकेल याच्यावरती अनुभवातून आमचा विश्वास बसला. आणि तो विवेक आमचा गेलेला आहे. तो गेलेला आहे विवेक, तो नेमका याच कुठेतरी 14-15 वर्षाच्या काळामध्ये अतिशय नाजूक परिस्थिती असते ती, आणि त्याच वेळी तो हळूहळू जायला सुरुवात झालेली असते. त्यावेळी काही घटना घडलेल्या असतात आणि त्या घटनांचा सुद्धा आपल्याला मग बारकाईने अभ्यास करायला लागतो. आत्ता जो काळ आहे त्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती मुलं मुली एकमेकांशी बोलतात, चर्चा होते. म्हणून आत्ता कोणी दारुड्या बनणार नाही असं नाहीये. आत्ताही प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेतच, ते प्रश्न आहेतच. जे मी बोलतोय ते प्रश्न आत्ताही पिढीला येणारच आहेत. माझ्या पिढीमध्ये काय होतं, तर एखादा जर जास्त आगाऊ असेल
आणि एखाद्या मुलीबरोबर बोलायला गेला तर मुलगी त्याचा अपमान करायची, बोलायचीच नाही, गप्प बसायची नुसत्याची. मग त्या पोराचा बिचाराचा अपमान व्हायचा किंवा त्याची ती जागा चुकलेली असायची. काय ती ज्यावेळी ती मुलगी चार लोकांच्यात असेल त्यावेळी त्याला ती थोडीच हसणार आणि बोलणार आहे, कारण तिला माहिती आहे पुढचे काय त्याचे परिणाम होतील. तिच्यासाठी दुसरं आणखी कोण तिच्यावरती लक्ष ठेवून असेल तो याच्याशी भांडायला येईल. तिचा भाऊ असेल तो भाऊ उद्या तिला दाटवल. नंतर परत लहान जात मोठी जात, त्याची मुलगी त्या जातीतली मुलगी. याच्यामुळं मग ते त्यावेळी एक तो बंदिस्तपणा जाणवायचा. त्याच्यामुळं ते स्वतःहून कुठल्या तरी एखाद्या मुलीशी जाऊन बोलावं मनामध्ये इच्छा असायची, पण ते काही शक्य होत नव्हतं. आणि नंतर ते काही ठिकाणी असं हे जाणवायचं की आपल्या समोर चांगली संधी चालून आलेली आहे. म्हणजे एखादी मुलगी चांगली बघतीये, हसतीये, बोलतीये किंवा एखादा दुसरा शब्द बोलली सुद्धा असेल. फारच क्वचित त्या काळात तर तुम्ही ऐकून हसाल, म्हणताल की हे काय दिवस दिवस होते, किंवा समाज म्हणजे किती विचित्र असतो. की ते मुलगा मुलगी हे नंतर अख्खं आयुष्यभर संसार करणार आहेत, पण त्याच्यापूर्वी मात्र ते शाळेत असताना किंवा सामाजिक ह्याच्यामध्ये असताना त्यांना एकमेकांशी एक शब्द सुद्धा बोलला तर त्यांनी मोठा कहर तयार होईल, अशा प्रकारचं ते वातावरण असायचं. मला त्या वातावरणाला अजिबात दोष द्यायचा नाहीये, कारण की मला लगेच प्रत्येक गोष्टीमध्ये या गोष्टीमुळे मी असं झालो, त्या गोष्टीमुळे मी तसा झालो, हे मला सांगायची नेहमी सवय असते. अं, आता तसाच प्रश्न आहे. आता मी तुम्हाला म्हटलं मगाशी की आता फारसा वेगळा काही प्रश्न झालेला नाहीये तो. आता काय होणार आहे, आता व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट होतो. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर दोघ जण एकमेकांना भेटतात. भेटल्यानंतर आपण जे म्हणतो ते सगळं काही होतं आणि ते परत परत आपल्या मार्गाला लागून जातात. पण त्याच्यामध्ये कायमस्वरूपी असं नातं काही तयार होत नाही. ते तितकंच महत्वाचं आहे. तर सांगायचा उद्देश मित्रांनो, त्यावेळी हे काही सगळे प्रयोग जे मनुष्य नेहमी करत असतो. एक मिनिट आहे. सॉरी सॉरी मित्रांनो, फोन आला होता. तर त्याच गोष्टी मला तिथं त्या प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बोलून दाखवता आल्या नाहीत. पण तो मस्त सुंदर होता की त्यावेळी मी कोणाकडे तरी बघत होतो, माझ्याकडे कोणतरी बघत होतं, आणि त्याच्यामध्ये आशादायक असं काहीतरी वाटत होतं की ह्याच्यातून पुढे काहीतरी आशादायक होऊ शकेल त्या व्यक्तीबरोबर. आणि तेही सुंदर वाटलं एकदम. त्याच्यानंतर जो मी आधीचा मगाचा तुम्हाला तिढा सांगितला की जातीय वर्चस्व, नंतर समाजाची भीती, या सगळ्या गोष्टींमध्ये तिथं मी त्या माझ्या काय भावना आहेत त्या सगळ्या मी तिथं दाबून ठेवायला लागलो. मला त्या अं, व्यवस्थित तिथं कुणासमोर त्या का मांडता आल्या नाहीत. आणि त्याच्यामध्ये जे काही चांगला भाग असतो त्यामधला, तो चांगला भाग जो असतो स्त्री आणि पुरुष या संबंधातला, तो चांगला भाग त्यावेळी हातातून बरोबर गळून गेला. तो राहिला नाही, त्याच्या मेमरीज फक्त डोक्यामध्ये राहिल्या. आणि त्याच भाग महत्वाच्या भागाचं काहीसा दुसराही भाग होता एक, की अप्रामाणिकपणा. मग या परिस्थितीमध्ये माझ्यामध्ये अप्रामाणिकपणा कसा येतो, ही मोठी शोधण्याची गोष्ट आहे. मग लपून भेटणे हे तुम्ही सर्वांनी केलेलं असेल, आपण फारसे काही वेगळे नाहीये. हे त्याच काळामध्ये कॉलेजची जी माझी मैत्रीण आहे, किंवा शाळेत जी मैत्रीण आहे, किंवा ओळखीची एखादी मुलगी आहे, तर शाळेमध्ये खूप मोठा समूह असतो, मग कॉलेजमध्ये मोठा समूह असतो, तिथं त्यांच्याशी काय बोलता येत नाही. मग तुम्हाला सांगितलेले सगळे भानगडे होऊ शकतात, तिथं फटक्या बसायची वेळ येऊ शकते. पण बस स्टॉप वरती एकटी जागा असते, बसमध्ये जाताना कधी कधी बस मोकळी असते, किंवा आणखी XYZ अशा अनेक गोष्टी, बसेस म्हणा, पब्लिक प्लेसेस मध्ये मात्र
काही नाती जुळायला लागतात. आणि तिथं ती नाती जी असतात ती अं, तुम्हाला नको असलेली नाती असतात. तुमच्या मनामध्ये दुसरी व्यक्ती आणि तिथं मिळणारी व्यक्ती दुसरी, असा काहीतरी तिथं तिढा तयार झालेला असतो. मग त्याच्यामुळे मग परत तिथे एक निराशा आलेली असते. पण तरी माणूस म्हणतो ठीक आहे चला, म्हणजे दुधाची तहान ताकावरती. म्हणजे थोडक्यात झालं काय की मनासारखं तिथंही आपल्या काही गोष्टी लैंगिकतेच्या ज्या आहेत त्या झालेल्या नाहीयेत. आणि त्याच्यानंतर थोडासा काळ पुढे सरकतो, थोडासा आणखी काळ ज्यावेळी पुढे सरकतो, शाळेचं युग आहे जे ते संपून जातं, कॉलेजचं युग तयार होतं. काही लोकांचे कॉलेजची जागाच बदललेली असते, त्यामुळे जुने सगळे लोक निघून गेलेले असतात. काही लोकांच्या इथे तर अतिशय आणखी वेगळाच प्रकार असतो. काही हॉस्टेलचा गट, दुसरा बिगर हॉस्टेलचा गट, तिकडं मुलं वेगळे मुली वेगळ्या, कोणाची कोणाची काही ओळख नाही. किंवा काही कॉलेजेसमध्ये तर असा प्रकार असतो की कॉलेजला फक्त जायचं नुसतं नावाला, नंतर क्लासेस वगैरे काय होत नाहीत. आणि अति हुशार लोक असतात ते तिथं 100 मध्ये 2-3 असे जे असतात ते तिथं सक्सेसफुल होतात. लैंगिकतेच्या बाबतीत पुढचं त्यांचं आयुष्य सगळं सेटल करण्याच्या बाबतीत. आणि हे सगळं झाल्यानंतर मग काही काळ जातो, त्याच्यानंतर मग मी त्या तारुण्याच्या त्या काळामध्ये मग आणखी थोड्या दिवसांनी कळतं की अरे सालं त्या कोपऱ्यामध्ये तिकडं असा अंधारात संध्याकाळी कोणतरी असतात बरं का लेडीज, बघूया तो ट्राय करून. मग तिथपर्यंत जायचं. आणि मग ते शेवटी नंतर कोणीतरी सांगितलेलं असतं कानामध्ये की बघ तू तिकडे गेलास तर तुला हे हे आजार होऊ शकतात, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं. मग तिकडे आधी जवळ जायचं, पण तिथं नंतर घाबरगुंडी ओढायची, मग तिथून मागं सरकायचं. ते झालं. त्याच्यानंतर मग तोही काळ निघून गेला, कॉलेजचाही काळ निघून गेला. पुढे पैसे कमवायची जबाबदारी आली. पैसे कमवायची जबाबदारी आली की आणखी माझा जो रडेलपणा आहे तो जास्त आणखी वाढायला लागला. आणि लैंगिकतेच्या बाबतीत तर तो आणखीच विचित्र झाला तयार. तर तिथं मग काय झालं की पूर्वीच्या चोरट्या पळवाटा होत्या. शाळेमध्ये सगळं एकदम मस्त होतं. 3-3 मुली, 4-4 मुली माझ्याकडे बघतायत, हसतायत, मला लाईन देतात, असं मला तरी निदान वाटायचं. त्यांना वाटत असेल की नाही माहित नाही, किंवा खरं देत होत्या की नाही माहित नाही. मग नंतर आता भेटतात त्या फेसबुकवरती, त्यांना त्यावेळी विचारतो की अगं असं 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 होतं काय, की त्यातली एखादी जरी भेटली तरी तिला विचारतो की ते असं असं झालं तर त्यावेळी तू होते का तिथं, ती तिचं काय मत होतं. पण ते एकमेकींचं काही सांगत नाहीत, म्हणजे ते सुद्धा हुशार असतात. आपल्यासारखंच 5वी पायरी घेताना तर ते एकमेकींचं काही सांगत नाहीत त्यावेळी. ते गमतीशीर असतं एकदम. पण शेवटी त्यावेळी जे जे काही रोमांचक अनुभव असतात तर ते मात्र नंतर पुढे बदललेले असतात. आणि ते बदललेले अनुभव असतात ते मग आपल्याला इथं बऱ्याचदा शेअरिंग करताना ऐकायला मिळतं की समोरून एक बाई येत होती, एकदम सुंदर दिसत होती, आणि मी तिच्याकडे असा आदाशी नजरेने बघत होतो. तर एखाद्या आपल्यासारख्या ज्याचे डोळे दारू पिऊन लाल झालेले आहेत, किंवा ज्याची केसही पांढरी झालेली आहेत, पोट सुटलेलं आहे, आकार पूर्ण बदललेला आहे, ज्याला आता ज्याची पोर आता लागण्याच्या वयाची आहे, तर असा माणूस जर एखाद्या बाईकडे बघत असेल तर नक्कीच लोक चपला काढून मारतील सुद्धा, अशी परिस्थिती आहे आपल्या इकडे. आणि सगळीकडेच आहे, म्हणजे ते आपल्या इथंच आहे असं नाहीये, तर सगळीकडे ही परिस्थिती आहे. तर त्याबद्दल असं कोणी म्हटलं की मी तिकडे बघत होतो तर ते तर नक्कीच लाजीरवाण आहे. पण तरुण असताना सुद्धा हे आपलं असंच होतं, लाजीरवाणीपणाच होता तो सुद्धा. त्यामध्ये काय आहे, तर एखाद्या एकट्या स्त्रिया, मग त्या काम करणाऱ्या स्त्रिया, घरात एकट्या येणाऱ्या, किंवा शेजारच्या घरामध्ये काम करणारी स्त्री आहे, ती मला खिडकीतून दिसते, तर मी सारखा तिथं मग लुडबुड 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 करणार. नंतर मग ते चड्डी असेल तर ती चड्डीला आणखी जरा काहीतरी असं वरती करून दाखवणार. ती माझ्याकडे अशी बळ तिरक्या डोळ्यांनी बघते, ती गंमत बघते माझी, की हा काय चालूपणा करतोय. ते म्हणजे कॉमन गोष्टी ते आपण माझी लैंगिकतेची जी उचंबळ होती ना, ती माझी तिथं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि याच्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी समजतीये ती
सर्वांच्या बाबतीत हे आहे. लैंगिकतेच्या बाबतीत तुम्ही जर सगळ्यांचं जर आपले दारुड्यांचं मोजलं म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांचं बघितलं तर हे सगळे करणारे प्रकार आहेत. आता तुम्ही अगदी एक रिक्षामध्ये शेजारी बाई चालली होती आणि तो रिक्षामध्ये बसून काहीतरी हाताने हलवत होता वगैरे, इथपर्यंत गोष्टी आपल्या इकडं होतच. सगळे दारुडेच असतात असं नाही. याच्यापेक्षाही विचित्र विचित्र प्रकार करणारे. पण मी त्यातला काही कमी नव्हतो. म्हणजे ते तिथं हलवत होता तेवढाच नालायकपणा मी सुद्धा तिथे त्यावेळी केलेला आहे. तो चांगला कालावधीच्या वेळी निघून गेला, हातातल्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. त्यावेळी आता चोरून काहीतरी मिळवायचं, म्हणजे सेक्स जो आहे तो चोरून मिळवायचा आहे मला. तो चोरून मिळवण्यासाठी मी हे सगळे उपद्रव करायला लागलोय. आणि ते ज्यावेळी मी करायला लागलो त्यानंतर सामाजिकरित्या म्हणा किंवा त्या गोष्टी नंतर इतरांना कळल्या. कधी कधी काही गोष्टी कळतात. तुम्हाला असं वाटत, आपल्याला जरी असं वाटत असेल ना की या गोष्टी कोणाला कळणार नाहीत, अनेक उदाहरणं आहेत अशी की त्याच्यामध्ये अगदी जो फायनल उद्देश असतो आपला, हे सगळं बघाबघी करायचा किंवा काय करायचा, तो फायनल उद्देश साध्य झाल्यानंतर सुद्धा, साध्य होतो सुद्धा, दोन्ही पार्टी निघून जातात, वेगवेगळ्या होतात, पण नंतर आपली मात्र मुठ्ठी फाटलेली असते पूर्ण. कारण की ती समोरची पार्टी आहे, तिच्याबरोबर त्यावेळी काहीतरी सेटिंग लावून ते केलं आणि नंतर आता ते कुणाला तरी सांगल. आता तर आणखी ते एक डोक्यात नंतर भूत बसलं की ब्लॅकमेल करतात. यांनी माझ्याबरोबर असं केलेलं आहे, रेपची केस टाकून देते वगैरे, ब्लॅकमेल करतात. पण त्यावेळी मात्र कसली भीती नाही बरं का. त्यावेळी करताना अगदी सगळं एकदम ओके टोकेमध्ये, म्हणजे कुठं भीती कुठंच नाहीये. भीती नंतर तयार झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळी नीट करायला लागलो त्यावेळी भीती तयार झालेली आहे. ती व्यक्ती होती, लग्नाच्या पूर्वी होती, नंतर ती बिचारी काय माझ्या घरात कुठेतरी काम करत होती. लग्नाच्या पूर्वी तिच्याबरोबर काहीतरी कांड केलं आणि बायको आल्यानंतर असणार आहे ती जवळपास कुठंतरी, लग्न झाल्यावरती येऊन सांगते की काय. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश म्हणजे काय की त्या सगळ्या गोष्टींमधूनच माझं व्यक्तिमत्व आहे. ते दारुडा बनण्यामागं हे सगळे चोरटे उद्योग, परत पैसा हाताशी असणं, हा एक दुसरा त्यातला भाग. पैसा जसा वाढायला लागला तसं मग त्या जुन्या गोष्टींना थोडस कमी महत्व आलं. फार पूर्वी स्वभाव दोषच म्हणायची, चौथी पायरी म्हणायची. तर फार पूर्वी लहान, जे मी सांगितलं 2, 4, 8, 10, 14, 16 पर्यंत चित्रकला म्हणा किंवा काहीतरी बनवायचंय म्हणा, मग ते बनवायला लागलो की एवढं त्याच्यामध्ये लक्ष की फार त्याच्यामध्ये गुंग, आणि इतका गुंग की जेवायचंही भान नाही किंवा कोणी विचारायचंही नाही. तर आणि कोणी विचारत नसेल तर मला मग त्याची काय काळजी आहे, कशाला जेवायचंय मग. म्हणजे थोडक्यात काय की आता आपल्या इथं सांगितलं जातं की अरे बाबा पोट भरलेलं ठेव. तर ते पोट भरलेलं ठेव जो प्रकार आहे तो मला तेव्हापासूनचा ती सवय आहे, उपाशी राहायची. ओपन मीटिंग मध्ये असे बोलणे किती योग्य आहे? अच्छा, सॉरी, गौरव ही एकता समूह, याला असं बोल अपेक्षित आहे का? अरे वा, धन्यवाद. ठीक आहे साहेबा, तुमची मेसेज कळला मला. त्याच्यानुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. तर सांगायचा उद्देश काय की भीती हा जो प्रकार होता तो माझ्या आयुष्यामध्ये नंतर आला. त्याच्या आधी लैंगिकता माझ्याकडे होती, त्याच्या आधी मनस्वीपणा माझ्याकडे होता. तर मनस्वीपणे काम करायचो, खायचं प्यायचं विसरून जायचो. माझ्या शरीराला 2 वेळा ते खायची गरज आहे, अन्न खायची गरज आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये एनर्जी तयार होती, हे मला माहित नव्हतं. मी त्या कामामध्ये, चित्रकलेमध्ये बाबा ते चित्र काढायचंय मोठं, रांगोळी काढायची, असे काहीतरी उद्योग करायचो.
आणि खूप सुंदरपणे करायचो ते लोक कौतुक सुद्धा करायचे. म्हणजे ते लहान मुलांचं जे असतं तेच साधारणतः चिखलाचे गोळे म्हणा किंवा आणखी काय बनवायचो. पण ते करताना त्याच्यामध्ये एवढं झोकून द्यायचो की जेवायचंही भान नसायचं. आणि तर हा मनस्वीपणा नंतर हा लगेच त्याचा कोंड मारा हा मला नीट हँडल करता आलेला नाही, त्या काळामध्ये सुद्धा हँडल करता आलेलं नाही. नंतर मी मग त्या चौथ्या पायरीचं मी परत दुसऱ्या पायरीवर बरोबर कधी कधी कनेक्शन करायचा प्रयत्न करतो, कारण मला हे करणं गरजेचं असतं. कारण ना माझे स्वभावदोष म्हणजे माझा विवेक नसणे, आणि माझ्याहून महान शक्ती माझा विवेक मला परत मिळवून देणार आहे. जो माझा विवेक गेलेला आहे, तर आता हा विवेक कधी गेलेला आहे हे सुद्धा मला शोधणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या उच्च शक्तीचं स्वरूप मला समजू शकणार नाहीये. तर हा विवेक सुद्धा बऱ्याच कारणांनी गेलेला आहे माझा. हा विवेक कशामुळे गेलेला आहे माझा, तर साधी साधी कारण आहेत. अं, खेडेगावात राहत होतो आणि ते रोड याचं जे पाणी असतं ना आपलं, प्यायचं पाणी, तर ते प्यायचं पाणी जे आम्ही जमा करून ठेवायचो घरामध्ये पिंपामध्ये, ते पिंपामधल्या पाण्यामध्ये इतकी घाण यायची. आणि जवळपास 2-2.5 वर्ष बाकीच्या सगळ्या लोकांना थोडाफार त्रास व्हायचा, पण मला मात्र त्याचा एवढा प्रचंड त्रास व्हायचा की शाळेची ट्रिप असो अगदी एका दिवसाची, त्या ट्रिपला जायचं म्हणजे सुद्धा मला टॉयलेटला जायला लागते म्हणून मी त्या ट्रिपलाच जायचो नाही. किंवा ते टॉयलेट म्हणजे माझा एक विशिष्ट असा एक विषय होऊन बसला होता की कुठं जायचं म्हटलं, कुणाच्या घरी जायचं म्हटलं, कुणाच्याकडून यायचं झालं म्हटलं, तरी ते पोटामध्ये कळ सारखी चालू असायची आणि ते जुलाब लागलेले असायचे. मग ते काय झालं की त्या सगळ्या त्या याच्यामुळं आता मी याचा विचार करेल म्हणेल की हे काय आहे, त्याचा दैवी संबंध काय माझ्याशी, दुसऱ्या पायरीशी काय विवेक कुठे आहे, काहीच मला समजायला पत्ता पत्ता लागत नाहीये. पण मला त्या जागी त्या पर्टिक्युलर ठिकाणी, अशा ठिकाणी की जिथं बाबा दूषित पाणी येतंय, अशा कुठं आई वडिलांकडे की ज्यांचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, अशा ठिकाणी जन्म घालण्याचं कारणच ते मला ते जन्माला घालण्याचं. परमेश्वराने मला तिथं काहीतरी दाखवायचं त्यावेळी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तुला याच्यातून बाहेर निघायचंय पण मला कळत नाहीये. दारू सुद्धा तसंच आहे, जे दूषित पाणी मी पित होतो तसंच मी ते दारू सुद्धा पित होतो. पण त्या दूषित पाण्याने मला त्रास होत होता. त्यावेळेचं सारखं मला ते असं 2-3 वर्ष मला चालू होतं. ज्यावेळी 7वी, 8वी, 9वी 3 वर्ष पूर्ण आठवतंय मला. नंतर त्या सगळ्या गोष्टीचा शोध लागला की ते पाणी अतिशय खराब आहे वगैरे. टेस्ट केली, टायफॉइड वगैरे, टायफॉइड वगैरे झाला होता. पण सांगायचा उद्देश असा की अं, एखादी गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी जे धाडस लागतं ते धाडसच माझ्याकडे नव्हतं. कायम भीतीग्रस्त त्या ह्याच्यामुळं. नंतर दुसरा प्रकार तो उलटीचा. गाडीमध्ये बसलं की उलटी येते. तर आता लहानपणी ती ही गोष्ट असते सगळ्यांच्या मध्ये, माझ्यामध्येच एक खास आहे असं नाहीये. पण त्याची मला ती गाडीमध्ये बसायची प्रचंड भीती वाटायची. तर या अशा प्रकारच्या सगळ्या भीत्या होत्या. आणि दुसरीकडं एक मुक्त जीवन, मस्त जीवन जगणारा, शाळेमध्ये ज्यावेळी सुंदर त्या मुलींकडे बघण्याची ती जी दृष्टी असायची, आणि नंतर तीच दृष्टी माझी कशी बदलली, त्यानंतर मी त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघायला लागलो, नंतर स्त्रियांकडे कशा दृष्टीने बघायला लागलो, नंतर स्त्रियांबद्दल तर अतिशय घाणेरडं मत माझं नंतर काही कालांतराने तयार झालं, आणि तेच मत माझं परत अतिशय चांगलं सुद्धा झालं. हा सगळा तो स्थित्यंतराचा प्रवास आहे. तर ती उच्च शक्ती होती, त्यांनीच तर मला तिथं त्या काहीतरी अशा प्रसंगांमध्ये टाकलं होतं. आणि त्या प्रसंगांमधून ना हळूहळू हळूहळू जसा मी पुढे बाहेर निघत गेलो, जसं जसं ते घाणेरडं पाणी पिणं असेल, पण दुसऱ्या मात्र तडाख्यांमध्ये सापडणारच होतो मी. म्हणजे तो आपला गेम असतो, त्या गेम मध्ये आपण खेळताना काय होतं की सुरुवातीला सोप्या 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 गोष्टी येत जातात आणि ते आपण सोडवत सोडत जातो, मग ते अधिक अवघड अवघड होत जातात. तर सुरुवातीला हे बारीक बारीक सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या थोड्या थोड्या लहान लहान छान छान गोष्टी होत्या, त्याबरोबर मी पार करत गेलो. पण पुढं मला शेवटी देवाला त्याला ते मला त्याच्याकडे खेचून घ्यायचंच होतं. ते एक आता लेटेस्ट एक पिक्चर आला होता, चांगलं गाणं त्याच्यातलं पॉप्युलर आहे. आणि तेच गाणं आता त्यांनी डब करून दुसऱ्या डब नाही पण हे करून वापरलेलं आहे दुसरीकडं. ना तो कारवा की तलाश आहे, ना हमसफर की तलाश आहे. कारवा म्हणजे एखादी राहण्याची जागा, हमसफर म्हणजे जोडीदार जो आपण म्हणतो तो. असं सुंदर गाणं आहे ते. म्हणजे त्याच्यातून सांगायचा उद्देश फक्त काय आहे की दुसऱ्या पायरीशी रिलेटेड आहे म्हणून सांगतो मी.
तर त्याच्यानंतर तो जो माणूस आहे तो म्हणतो की मेरे शौके खाना खराब को, म्हणजे माझे जे सवयी आहेत, माझ्या सवयी, शौक म्हणजे सवयी आपल्या, शौके खाना खराब को, खराब मतलब बेकार, तेरे रह गुजर की तलाश है. तर आध्यात्मिक प्रकारचं गाणं आहे, पण नंतर त्याचं सगळं थोडंसं स्वरूप बदललेलं आहे. तर थोडक्यात काय आहे की माझ्यासारख्या दारुड्याला या परिस्थितीमध्ये परमेश्वराने आणून टाकलेलं आहे. शौके खाना खराब. भले त्यावेळी तिथं लहानपणी जुलाब लागायचे, नंतर प्रकृती बदलली, परिस्थिती बदलली, अंगामध्ये शक्ती आली, ताकद आली. पण आतमध्ये जे इम्प्रेशन बसले होते लहानपणी की तसं नाही, ते सामाजिक आहे, मुलींशी बोलू नको, मुलींशी त्यावेळी, आणि एक नंतर आणखी अपेक्षांचं ओझं, मुलींच्या बाबतीत ते सुद्धा अपेक्षांचं ओझं, एक आणखी एक मोठा प्रॉब्लेम. हा जगाला दिलेला एक जागतिक नियम आहे की सर्वश्रेष्ठ जी काही स्त्री असते त्याच्या मागं सगळे पुरुष लागलेले असतात, आणि सर्वश्रेष्ठ जो पुरुष असतो त्याच्या मागं सगळ्या स्त्रिया लागलेल्या असतात. तिथेही माझी कॉम्प्रोमाइज करायची तयारी नसते की नाही, अरे जरा मुलगी चांगली आहे तर हिच्याशी आपण बोलूया, किंवा जी आहे समोर तिच्याशी माझी बोलण्याची इच्छा नाही पण तिच्यापेक्षा वेगळी मला पाहिजे, ही अशी डोक्यामध्ये कल्पना. आणि त्या कल्पना ज्यावेळी सगळ्या स्फोट झाला त्या कल्पनांमध्ये, त्या जिच्या जी मला पाहिजे होती तिच्याकडे जाऊन मी तिच्याशी बोलायला लागलो, त्यांनी आणखी 4 जणांच्या हातात गुलाब घेतले होते, त्यामुळे तिथेही माझा पोपट झालेला होता. तर थोडक्यात काय आहे की माझ्या अपेक्षा सुद्धा माझा एक स्वभाव दोष आहे. मला सगळं बेस्ट पाहिजे, मला सगळं चांगलं पाहिजे, मला यातलं काही कमी पाहिजे असं नाही, मला कमी दर्जाचं काही नकोय. तर अ, अ, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी अभ्यास मी करायला लागतो त्यावेळी मला आता त्यामध्ये बऱ्याच गोष्टींची सुधारणा करण्याची गरज वाटायला लागते. बेस्टचं काय, बेस्ट परफेक्शनिस्ट, जगामध्ये सगळं परफेक्ट पाहिजे, मी हुशार आहे तर मला मिळणारी मुलगी सुद्धा हुशारच पाहिजे, टॉपर पाहिजे, दिसायला सुद्धा चांगली पाहिजे. अरे भले तू स्वतःकडे बघ ना बाबा भाऊ, ते तर मी स्वतःकडे कधी बघितलेलंच नाहीये, पण माझ्या अपेक्षा मात्र एकदम सगळ्या टॉपच्या सगळ्या, आणि तो दुसऱ्या कुठल्या अपेक्षा करू शकत नाही. पैशाच्या बाबतीत सुद्धा सामान्य सर्वसामान्य माणूस जो आहे तो अशी खास अपेक्षा, मी डायरेक्ट अंबानी बनल किंवा मी कोणीतरी आणखी मोठा बनल, अशा अपेक्षा आपण करू शकत नाही. आपण एक एक स्टेपनी अपेक्षा करत असतो की बाबा आज मला किती मिळतात, एक 5,000 मिळतात, तर मी उद्या विचार करेल आपल्याला 10,000 मिळाले तर लाईफ एकदम एक नंबर होऊन जाईल. ज्यावेळी 10,000 मिळायला लागतात त्यावेळी मला वाटायला लागतं की 20,000 मिळाले तर एकदम बरं होऊन जाईल राव, मस्त होऊन जाईल, टकाटक एकदम. पण मुलींच्या बाबतीत माझी अपेक्षा, आज माझ्या हातामध्ये 5,000 रुपये आणि मी विचार करतोय 1 करोडचा, अशी माझी परिस्थिती तिथं. त्यामुळे तिथेही मी काही सक्सेसफुल ठरू शकलेलो नाहीये. आणि घरामध्ये बायको आल्यानंतर परत ती सुद्धा असाच प्रकार, तो वैगुण्य, सगळं अगदी काही जमतंय असं नाहीये. सगळी केमिस्ट्री म्हणजे सगळ्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे पूर्वीचं की अरे काय हुशार मुलगी होती राव, काय मस्त बोलायची, काय सगळं हे करायची, आणि आता ही काय तशी वागत नाहीये. हे फॅन्टसी, सगळी मनामध्ये फॅन्टसी तयार व्हायला लागली सगळी. आणि त्या लैंगिकता जी आहे ती ऍक्च्युली जशी वापरायला लागलो, म्हणजे ज्या आयुष्यामध्ये त्याचा यूज असतो किंवा जो आपण म्हणतो तो यूज आहे, तो करताना तो अगदी क्षणिक असतो. पण त्याच्यामध्ये आणखी काही दुसऱ्या गोष्टी ज्या मला दृकश्राव्य माध्यमावरती इकडे तिकडे दिसत आहेत त्या मी बघतोय आणि त्याच्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये मग त्या तुम्हाला ते आता वेगळं, आता कुणीतरी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण पॉर्नोग्राफी हा विषय तुम्हाला माहित असेल. 12-13व्या वर्षी 14व्या वर्षी ज्यावेळी तसं काही पुस्तक किंवा असलं काहीतरी हातामध्ये पडलं की ते कानशिलं एकदम गरम व्हायची, अशी कानशिलं, आणि त्यामध्ये जे काही बघितलेलं असायचं ते आणि ते प्रॅक्टिकल सुंदर ते मुलींचं तिकडे बोलणं हसणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. म्हणजे ते पवित्र होतं आणि हे काहीतरी भयंकर घाणेरडं होतं. मला आणि ते तिथं बघताना ते त्यावेळी खूप त्याचा उत्सुकता असायची, खूप त्याचा प्रचंड, म्हणजे त्याचा अगदी तात्पुरतं ते तुम्हाला इतक्या उंचावरती नेऊन ठेवतं. अशी काही गोष्ट एखादी बघितलेली की 2 गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्हाला मी नेहमी शेअरिंग मध्ये सांगत असतो की आपण आज जगन्नाथ, नाही तर मग आता काहीतरी खरं खुरं शोधायचं तशाच प्रकारचं, आणि ते खरं खुरं या जगामध्ये कुठंच अस्तित्वात नाहीये. हे माझी जुनी कल्पना, ती जुनी कल्पना मला सोडून द्यायला लागते तिथं. त्याच्यामुळे मी त्यापेक्षा घरी बायकोकडून करायला लागतो की तसंच तिने करायला पाहिजे, तिकडे तसं तिने केलं होतं तसं इकडे व्हायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मिळून माझा प्रचंड गोंधळ गिचका करून टाकतात.
त्याच्यामध्ये मग जे झाड असतं ना ते जसं जसं वाढत जातं मोठं मोठं होत जातं तसं तसं त्याचं वजन त्याला नाही का पेलत नाही त्याला. वारा जोराचा आला की त्याच्या फांद्या कटाकट कटाकट तुटतात. विशिष्ट जांभळाचं झाड तुम्ही जर बघितलं तर त्याचं स्वतःच असतं. तर तसंही व्हायला लागलं की जसं जसं घर झालं मग बायको आली. बायको आल्यानंतर पहिलं मूल झालं. मग मुलगा झाला म्हटल्यावरती मुलगी झाली म्हटल्यावरती मग टू व्हीलर पाहिजे कमीत कमी. साधी एक टू व्हीलर होती माझ्याकडं पण त्याच्यावरती डबल सीट बसलो की ती बुर्र करायची. मग जरा चांगली गाडी पाहिजे मग चांगली गाडी घेतली. पगारही थोडाफार वाढत होता. गाडी घेतल्यानंतर मग ती ही घ्यायला पाहिजे. फोर व्हीलर घ्यायला पाहिजे. फोर व्हीलर शिवाय मजा नाही. ती फोर व्हीलर सुद्धा मग आपल्या बजेटमध्ये कुठं मिळणार सेकंड हँड मिळणार. सेकंड हँड मिळाली. सेकंड हँड घेतली त्या सेकंड हँडने सुद्धा इतकं डोकं खाल्लं. इतकं डोकं खाल्लं म्हणजे स्वस्ताचा माल विकत घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. हा काय माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाही. सेकंड हँड गाड्या घेणारे हजारो लाखो लोक आहेत जगामध्ये. मी एकटाच नाही. पण अ, माझी तिथे ते ऐपत नसताना सुद्धा मी ते गोष्टी करणार. थोडक्यात काय माझं झाड आहे ते मोठं मोठं होत चाललेलं आहे वाढत चाललेलं आहे. आणि त्याचा बोजा मला आता पेलवत नाही. मग त्या गाडीचा प्रॉब्लेम येणार कधीतरी. मग तो प्रॉब्लेम आला की मी त्या दिवशी अतिशय चिडलेला असणार. परत पैशाची मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळं मग ही नोकरी सोडून दुसरी आणखी चांगली जास्त पगाराची मिळेल का त्याच्यावरती सारखी नजर. दुसऱ्या मार्गाने कुठल्या बाहेरच्या मार्गाने पैसा मिळतोय का बाहेरची कुठली कामं करून पैसा मिळतोय का नोकरीशिवाय आणखी तिकडूनही ते पैसे मिळवायची त्याच्यावरती नजर. या सगळ्या कालावधीमध्ये या सगळ्या घोडदौडीमध्ये जो काही परमेश्वर होता जो काही उच्च शक्ती होती ज्यानेच मला तिथं लहानपणी काही धडेस्व दिले होते ते मी पूर्ण विसरून गेलो होतो. आणि आता मी सुसाट सुटलो होतो. फक्त पैसा मिळतोय बायको आहे घरी. जे काही त्यावेळी तिथं असमाधानी बायको बरोबर सुद्धा असमाधानीच असं जीवन जगतोय. आणि ह्या सगळ्या सगळ्या कडबोळ्यामध्ये मग ते कुठं सेक्स मध्ये हे व्हायचं. नवीन नवीन चालायचं बायकोला ते अति प्रमाणात असायचंच त्या अंगामध्ये गुण. त्यावेळी ते चालायचं पण थोडा कालावधी जसा उलटायला लागला तसं बायकोच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तिलाही मी सारखं त्या गोष्टीसाठी जर त्रास द्यायला लागलो तर ती वैतागून जायची. आणि काय आहे तेच 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 आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे या गोष्टी होणार आहेत. माझ्या एकट्याच्या बाबतीत ती गोष्ट घडलेली अशी नाहीये. तर ते वैगुण्य म्हणजे इथं काय होतं की इथं थोडा विचार करण्यासारखा भाग असतो. कधी कधी आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीकडेच म्हणजे जी व्यक्ती आता ज्याच्यावरती मी नेहमी आपण दारुडे जे आहे ते सगळ्यांना दोषी ठरवण्यासाठी बसलेलो असतो. त्यामुळं ती बायको तशी आहे ती सेक्सला सारखा नकार देते. त्याच्यामुळं माझं डोकं सटकतं. असं मला ते नेहमी वाटत असायचं. पण माझा इथं तो प्रकार जो आहे तो सुद्धा काही साधा नसायचा. तो तुम्हाला मी सांगितलं सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगितली की तो प्रकार करायचा म्हणजे त्याच्यामध्ये हजारो वेगवेगळे प्रकार आणखी करायचे ते करून घ्यायचे इथपर्यंत ते जाऊन सगळं पोहोचायचं. तर मित्रांनो हे चौथ्या पायरीच्या अनुषंगाने सगळं सांगायचं कारण काय आहे, की मग त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मी पैसे कमवतोय मी सर्व करतोय मी सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतोय मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे असं त्याच्यावरती माझं म्हणणं असायचं. आणि मग त्यामध्ये जसं तो आकार वाढत गेला तसा व्याप वाढत गेला पैशाचा व्याप म्हणा कर्जाचा व्याप म्हणा. काही ठिकाणी कर्ज काढायला लागली कधी कधी क्रेडिट कार्ड घेऊन मग त्यांनी पैसे इकडचे तिकडे करायचे वगैरे असे उद्योग करायला लागायला लागले. हे सगळं करत असताना परत स्पर्धा कामाच्या ठिकाणी ही स्पर्धा होतीच. मी जर कोणी काही करत असेल तर बॉस मला दरवेळी अशी भीती दाखवायचा प्रयत्न करणार की तुला मी काढून टाकतो. हा दुसरा माणूस तुझ्यापेक्षा जास्त चांगला काम करतोय तुझं काम काही बरोबर नाहीये. आता हे मी इतकं मनापासून लावून घ्यायचो मी अगदी ते खरंच आहे असं धरून चालायचो. ह्या जो आहे ना हा अगदी खरं बोलतोय आपलं इथं काही खरं नाहीये. आणि मला तिथून खरं तर लवकर पळून दुसरीकडे काहीतरी शोधायची आणि त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी शोधायची माझी आतमधून चाल ढकल चालू असायची. म्हणजे सातत्याचा अभाव. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य आहे तर तिथं मला ते सातत्य टिकवता यायचं नाही. खूप जास्त काम करायचं. सगळ्यात आणखी एक दुसरी ते लहानपणीचं जे तुम्हाला म्हटलं मी की खायचं विसरून जायचो. खायचं जेव्हा काम करताना खायचं विसरून जायचो. कामाच्या ठिकाणी सुद्धा तसंच झालं. एवढं काम करायला लागलो एवढं काम करायला लागलो की लोकांनी सांगायची वेळ आली. म्हणजे मला काही लोक सांगायला लागले की अरे तू एकटाच सगळं काम करतोय सगळं कंपनी जबाबदारी तू घेतलीये का
ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हसताल त्याच्यावरती, पण तो सगळ्या कंपनीचं काम करतो एकटा. पण तिथं माझ्या आतमध्ये ती काय म्हणतात त्याला, ते चिकाटी चिकाटी नावाचा गुण दुर्गुण येतो खरा तर. कधी कधी अशा ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. त्याला काय म्हणतात, त्यासाठी आपल्याकडे एक विशिष्ट शब्द आहे, सद्गुण विकृती. सद्गुण विकृती, भिडस्तपणा, ही सुद्धा माझी एक सद्गुण विकृती आहे. एखादा माणूस म्हटला, अरे बाबा मला अमुक अमुक मदत करणं, हा करतो ना नक्की, अरे काय करावं बास का. आणि ते नंतर ते विसरून गेलेलो असतो मी. त्याला मदत करायची मला तिथे काही गरज वाटत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे सगळे माझ्या चारित्र्याला, माझ्या आत्म्याला लागलेले सगळे हे आजार, यांची सुरुवात ही माझ्या या सगळ्या जडणघडणीमध्ये झाली. आणि ज्यावेळी मला दारू नावाचा पदार्थ मिळाला, त्यावेळी मग तो पूर्वीचा माझ्यातला जो कामातुरा ना भयम ना लज्जा, हा जो शब्द मी वापरला, तो माझा परत बाहेर निघायला लागला. मग त्यावेळी मी शिव्या देताना सुद्धा कसे, तर बायकोला शिवाय जरा तुझ्या यायची, आणि तुम्हाला तर माहिती आहे पुढचं सगळं. म्हणजे अतिशय कमरे खालच्या शिव्या, मग इतर लोकांना सुद्धा त्यांना कमरे खालच्या शिव्या, पूर्ण चारित्र्याचं अधःपतन. हे मला दुरुस्त करणं गरजेचं होतं, कारण की मला सांगितलं होतं तू अस्ताव्यस्त आहेस, मध्यशक्तीसमोर तू हातबल आहेस, आणि तुझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि तू त्या मध्यशक्तीसमोर अस्ताव्यस्त काय आहेस, कारण तुझ्या लैंगिकतेच्या इच्छा अर्धवट राहिलेल्या आहेत. तुझ्या लैंगिकतेच्या इच्छा या तुला काहीतरी वेगळं करायला लावतात. नंतर तुला त्याचं दडपणही सहन होत नाही, तुला दिलेला नकार सुद्धा सहन होत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा गुंता पूर्ण झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांचा झालेला असू शकतो, हजारो कोट्यवधी लोकांचा हा झालेला असू शकतो, माझ्या याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. पण माझ्या बाबतीत मात्र तो गुंता असा विचित्र होऊन बसतो. आणि त्या गुंत्यामध्ये असा एक प्रसंग येतो की जिथं मला बरोबर ती दारूची बाटली सापडते. आणि ती दारूची बाटली सापडली की ती मला तात्पुरतं तिथं रिलॅक्स देते. त्याची गुंगी जी आहे, झोप आहे, ती झोपही माझी ती सगळी विश्रांती पूर्ण करते ना. माझी विश्रांती पूर्ण केली की माझ्या अंगात दुसऱ्या दिवशी परत चेव आलेला. दुसऱ्या दिवशी मी परत काम करायला तिथं आणखी जोराची काटेनी लागणार. 2 दिवस जरी ते भले गेले, सुरुवातीच्या काळात तसं व्हायचं की 2-4 दिवस मी खूप मेहनत केली की नंतर एक आठवड्यात प्रेशर कुकर झालेला असायचा, मग मी प्यायचो. मग ते विशेषतः शुक्रवारी वगैरे संध्याकाळी झाला कार्यक्रम की शनिवार रविवार जरा मस्त आराम झाला की सोमवारी मग एकदम एनर्जेटिक. म्हणजे तो माझा ग्राफ होता तो असा वरती लाटांसारखा, वरती खाली होणारा. शुक्रवार शनिवार पूर्ण ढिल्ला, काहीच नाही, घरातली कामं नाही, काय नाही. आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी परत त्या कामासाठी हजर. आणि घरातल्या कामांना अजिबात प्रायोरिटी नाही. कामांना प्रायोरिटी कुठली, ऑफिसच्या कामाला. ऑफिसला व्यवस्थित हजर राहणं, तिथं वेळेवर राहणं, तिकडं उशिरापर्यंत काम करणं, बॉसला खुश करणं, तो पैसे देतो. बायको काय देते? बायको उलट पैसे मागतीये मला. असा माझा तिथं विचार असायचा. तर तिथंही अतिरेकीपणा, कामाचा अतिरेकीपणा म्हणा. अं, तर हे सगळं मित्रांनो मला त्यावेळी तिथं लिहायला लावलं, त्या सगळ्या आढाव्यामध्ये. त्यावेळी ते सगळं मी तपासत होतो. आणि तपासत असताना याच्यामध्ये मी अपघातीपणे केलेल्या गोष्टी, त्या सगळ्या मी तपासत होतो. त्यावेळी त्या लैंगिकतेच्याच गोष्टींमधून माझ्या लक्षात आलं की अशी एक वेळ आली की ज्यावेळी मी जुना जो काही माझा शाळकरी म्हणा, हे म्हणा, तो सगळा प्रवास होता, तो सगळा सुटला होता. पैसे कमवायच्या मागे लागलो होतो. पैशा नावाच्या गोष्टीमध्ये त्याची जुळवणूक मी लग्नाशी आणि एका चांगल्या पवित्र संबंधांशी मी जोडायला लागलो होतो. आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टींमध्ये असे काही निर्णय स्वतः घेतले त्यावेळी की त्याच्यामुळे नंतर मग मला ते आयुष्य जे आहे ते सगळं कॉम्प्रोमाइज मध्ये जगायला लागलं. आणि मला ज्यावेळी मध्ये आलो त्यावेळी मला समजलं की तुला कॉम्प्रोमाइज मध्येच आयुष्य जगायचंय, तुला तुझ्या अटींवरतीच आयुष्य जगायचं नाहीये. आतापर्यंत मी जे जगत होतो ते माझ्या अटींवरती आयुष्य जगत होतो. इथं मात्र मला सांगितलं गेलं, मला तिथं वाकवलं गेलं, जसं लहानपणी वाकवलं गेलं होतं तसं मोठेपणी सुद्धा वाकवलं गेलं. फक्त त्यावेळी पाणी वेगळं होतं, यावेळी पाणी वेगळं होतं. हे पाणी जे होतं ते दारूचं पाणी होतं, आणि त्यावेळी जे पाणी होतं ते वेगळं पाणी होतं. पण यावेळी ज्या पाण्याने मला तिथं वाकवलं आणि मला दाखवलं की तुझ्यामध्ये बदलाची गरज आहे.
आणि मगाशी तुम्हाला जे गाणं सांगितलं ना, त्या गाण्यामधलं ते दुसरं तेरे रे गुजर की तलाश है. मला रे गुजर कोणतरी पाहिजे. रे गुजर म्हणजे माझं सगळं इत्थंभूत बघणारा उच्च शक्ती, ही मला कोणतरी पाहिजे. मी आता ह्याच्यातून सगळ्यातून आता मला कशाची गरज नाहीये, मला आता त्या उच्च शक्तीची गरज आहे. तीच मला ह्यातून बाहेर काढणार आहे. मग तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. आणि दारुड्यांच्या बाबतीत हेच होतं. ज्यावेळी दारुडे अगदी मारायच्या स्टेजला पोहोचलेले असतात, त्यावेळी त्यांना तो परमेश्वर आठवतो. तो तसंच मला तिथं ज्यावेळी समजलं की त्यावेळी एक डोक्यात जबरदस्त वीज चमकली. जबरदस्त वीज चमकली. कारण की ह्या गोष्टी माझ्या ज्या चालल्या होत्या त्याबरोबरच पॅरलली दुसऱ्याही काही गोष्टी माझ्या चालल्या होत्या लहानपणापासून. त्या म्हणजे आध्यात्मिकता. म्हणजे अगदी लहानपणीची आध्यात्मिकता म्हणा की ते देव आहेत ते धुवून वगैरे ठेवायचे. नंतर थोडंसं कळायला लागलं, त्यावेळी आर्थिक परिस्थिती बिकट होती. मग त्यावेळी चौकशा करायच्या की, आणि त्यावेळी आर्थिक परिस्थितीवरती आता ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत ते बांधव नक्की सांगू शकतात की आर्थिक परिस्थितीवरती सुधारणा करण्यासाठी शिक्षण घ्या. शिक्षण तर घेत होतो. त्याच्यामध्ये सुद्धा कसं ते इंजिनिअरिंगला आलो वगैरे, तो एक खूप मोठा अपघाताचा भाग आहे म्हटलं तरी चालेल. पण शिक्षण घेत होतो, पण ते शिक्षण घेऊन मी इंजिनियर बनून मला उद्या पैसे मिळणार आहेत हे मात्र त्यावेळी लहानपणी अजिबात माहित नव्हतं. त्यावेळी फक्त एवढं माहित होतं की काहीतरी दैवी त्रास आहे तुला, त्याच्यामुळे तुम्हाला सगळा त्रास होतोय असं म्हणून आम्ही त्या देवऋषांकडे जायचो. मग त्या आर्थिक परिस्थितीवरती काही तोडगा निघेल का, मग ते सांगायचे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. त्यावेळी एका व्यक्तीने, एक स्त्री व्यक्ती होती आणि तिने मला काही गोष्टी सांगितल्या. माझी आई आणि मी होतो तिथं. की तुमच्याकडे अमुक अमुक अशा देवीचं हे आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित करत जा, नाही तर तुमच्या घराला त्रास होईल. तिथून मात्र तो कानाला खडा लावला. मी स्वतःच त्याच्यामध्ये स्वतः इंटरेस्ट घ्यायला लागलो, करायला लागलो. आणि पॅरलली प्रगती व्हायला लागली. आर्थिक बाबतीत प्रगती व्हायला लागली. ती प्रगती एवढी चांगली होत गेली की स्वतःचं घर झालं, तुम्हाला सांगितलं, बायको झाली, सगळं झालं, मुलं व्हायला लागली, मुलं झाली, गाडी झाली, घोडे झाले, सगळं झालं. पण याला मी चिटकून होतो की याचं हे फक्त मला तिथं काय शिकवलं गेलं होतं की तुझं काहीतरी राहतंय, तुझं काहीतरी तुझ्याकडून काहीतरी कम्प्लीट होत नाहीये. त्यामुळे मी देवाची कल्पना जी समजायला लागलो ती कायम अशी समजायला लागलो की हा देव काहीतरी मागणी करणार आहे. त्याचं हे नाही केलं तर तो काहीतरी तसं करणार आहे, तर ते नाही केलं तर तसं काहीतरी करणार आहे. पण नंतर इथं हे मध्ये आल्यानंतर मला कळलं की त्याला शोधायचा प्रयत्न कर तू. परमेश्वराला शोधायचा प्रयत्न केला तर तो नक्की तुम्हाला बाहेर काढेल. तर मला त्याला काही तिथं नैवेद्य पाणी करण्यापेक्षा नाही का, मला त्याला शोधायचंय हे मला कळलं तिथं. आणि ज्यावेळी मी ते शोधायला सुरुवात केली त्यावेळी ते अचाट रूप आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला कशी कशी मदत केलेली आणि मला तिथे यायच्या दरवाज्यात कसं आणून ठेवलेलं आहे, त्याच जगदंबेनी म्हणा, मी स्पष्टपणे सांगतो, तिने मला इथं कसं आणून ठेवलेलं आहे. आणि तिनेच मला हे सगळे स्त्रियांची रूप वेगवेगळी दाखवलेली आहेत. आणि त्यावेळी माझा पाण्याचा दृष्टिकोन कसा होता, आज माझा पाण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे सगळं मला तिथं क्लिअर चित्र सगळं डोळ्यासमोर स्पष्ट व्हायला लागलं. त्यावेळी मी अशा कल्पना करत होतो की अरे काहीतरी जुनं पितरांनी करून ठेवलेलं आहे, आजोबांनी पंजोबांनी काहीतरी उलटा उद्योग करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतोय, त्यामुळे आता खूप त्रास होणार आहे. मुलंही नीट वागत नव्हती. त्यावेळी मला ती शंका वाटायची की अरे ते असं होतंय तसं होतंय त्याच्यामुळे होतंय ते. पण तो मनातला भ्रम जो आहे, ते जुन्या कल्पना आहेत, त्या बिग बुकने माझ्या खटक्यात तोडून टाकल्या. म्हटलं असं नाहीये काय तुझं. तू ज्यावेळी तिथं नम्र होऊन समजो तिथं जाशील ना, नुसत्या गुडघ्यावर जाशील ना त्याच्यासमोर, त्या परमेश्वरासमोर, तर सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुला तो घडवणार आहे, सगळं तुला इथून बाहेर काढणार आहे तो. म्हणजे मला काय पूर्ण ज्ञान झालेलं आहे असं माझा काही दावा नाहीये. पण माझ्या आत्ताच्या स्टेजला जेवढं काही मला उपयोगी आहे, माझे ते लैंगिकतेचे विचित्र त्यावेळेचे प्रश्न, नंतर त्याच्यानंतर लक्षात आलं की नक्की अरे हे काय 2 मिनिटाचा खेळ आहे हा. 2 असेल, 5 असेल, कुणाचा 10चा असेल, 15 मिनिटाचा असेल, तेवढाच खेळ आहे हा. त्याच्यानंतर बाकी जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत त्याच्या मागं. आणि तो सुद्धा असा विचित्र आहे की तो प्रेशर कुकर सारखा आहे. तो वाढला की एका वेळी इतका प्रचंड वाढतो तो लैंगिकतेचा ताण, की तो त्या माणसाला सहन होत नाही आणि तो फुटायच्या स्टेजला आलेला असतो. त्यावेळी तो माणूस काहीतरी विचित्र करत असतो. आणि हे कोणीही करतो, म्हणजे मीच करतोय असं नाही किंवा दारुड्याच करतो असं नाहीये. पण दारुड्याला तिथे दारुनी मध्ये त्याला धरून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्याच्या 2 बायका झालेल्या असतात. घरातली एक बायको आणि ही दुसरी बायको. ही छळणारी बायको असते ती. ती काय करत असती, त्याला त्याच्या अंगात लैंगिकता हे झाली की त्याच्या मागून काड्या करते आणि त्याला म्हणते जा आता तू तिकडं त्या लेन मध्ये आणि कर तिकडे जाऊन कांड करायचं तुला काय ते. पण तिथं जातो तिथं परत फाटलेली असते, घाबरलेला असतो. आणि अगदी हा म्हणजे हास्यास्पद प्रकार सांगतो.
तिथली पायरी चढायला लागलो, आतमध्ये जाऊन पोहोचलो आणि त्यावेळी इतकी पिलेली असती की जी गोष्ट मला करण्यासाठी शरीरामध्ये माझ्या जो बदल व्हायला पाहिजे तो बदलच तिथं झालेला नाही माझा. इतके ते दारूने तिची माझी वाट लावलेली आहे. सांगायचा असा उद्देश आहे माझा. तर मित्रांनो, असा वेळ झालेली आहे बहुतेक मी अं, जास्त वेळ घेतला असेल. तर मित्रांनो, मला या सगळ्या स्वभावदोषांच्या या सगळ्या गोंधळांमध्ये चौथ्या पायरीमध्ये हा लैंगिकतेचा दोष आणि त्याचा आनंद मिळवणे म्हणा किंवा तो आनंद जो आहे हा आपल्याला परत परत लागणारच आहे. तो काय एका दिवसात ती काय आपली तृष्णा जी आहे ती काय समाप्त होणार नाहीये. पण आध्यात्मिकतेचा थोडाफार याच्याबरोबर नीट विचार केला किंवा त्याचा समन्वय आपण साधायचा प्रयत्न केला, याच्याकडे एका मोठ्या स्वरूपामध्ये पाहायचा प्रयत्न केला, तर नक्कीच या लैंगिकतेच्या प्रश्नावरती त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या भीतीच्या प्रश्नावरती आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि आपल्याला ते समजू शकतं निदान की आपली परिस्थिती काय आणि आपण कुणाकडे बघतोय आणि आपण कुठल्या जागेवरती बघतोय. या गोष्टींना जिथं गोष्टी या होतात तिथं या गोष्टी करणं योग्य आहे, पण ज्या समाजामध्ये आपण वावरतो तिथेही आम्ही ह्या लैंगिकतेचा रेट आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करायचो. जिथं लोक नावं ठेवतील. जो बिघडलेला बॅलन्स आपल्याला सांगितलेला आहे, जो बिघडलेला बॅलन्स जो आहे तो तिथून सुरुवात झाली होती, त्या लैंगिकतेतून सुरुवात झाली होती. हाच सांगायचा उद्देश होता मित्रांनो. या चौथ्या पायरीच्या अनुषंगाने थोडंफार मी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढा याचा परखड लोक करतात तेवढं लिटरेचरचं किंवा याचं मी साह्य नाही घेऊ शकलेलो. पण एक विचार करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. काही बांधवांना ते थोडंसं खटकलं. मी काही उदाहरणं दिली ती पाचव्या पायरीची. अं, तर धन्यवाद मित्रांनो. काही चुकीचं झालं बोललो असल्यास माफ करा. धन्यवाद अविनाश भाऊ. मित्रांनो, आभार प्रकट करतो. आणि मित्रांनो, कितीचा नंबर मित्रांनो चॅट बॉक्स मध्ये टाकला. इच्छिक आहे मित्रांनो सातवी रोडीप्रमाणे. मित्रांनो, कुणाचा प्रश्न वगैरे, किरण भाऊचा हँड रेज आहे. किरण भाऊ बोला. हा, रेकॉर्डिंग नमस्कार मित्रांनो. बंद करायचं. हॅलो. बंद करा, बंद करा. हो.